पश्चिम महाराष्ट्राच्या लढतीत सगळ्यात महत्त्वाचा मतदारसंघ म्हणजे हातकणंगले. तिथे आमचे प्रतिनिधी साईनाथ जाधव आहेत आणि अर्थातच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी त्यांच्या सोबत आहेत. थेट जाऊया हातकणंगले. हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजू शेट्टी हे उमेदवार आहेत. आज त्यांनी शिरोळ या गावामध्ये त्यांनी मतदान केलं आहे. त्यांना प्रतिसाद कसा लागला आणि कसा मिळाला आहे त्याचे जाणून आज तुम्ही मतदान केलं, कसा प्रतिसाद आहे, कसं वाटतं? अतिशय उत्कृष्ट असा प्रतिसाद आहे आणि उत्स्फूर्तपणानं लोकांनी स्वागत केलं. सकाळपासून मतदानासाठी रांगा लागलेल्या आहेत आणि एकूणच हे परिवर्तनाची चाहूल दिसते आणि त्यामुळंच सर्वसामान्य जनतेमध्ये एवढा उत्साह दिसून येतो. आज महाराष्ट्रामध्ये तुमच्या सीटा किती वाटते? आमच्या महाआघाडीच्या जवळपास 35पेक्षा जास्त जागा निश्चितच आम्ही जिंकू. कारण सर्वसामान्य लोकांच्या मनात काय आहे ते आमच्या लक्षात आलेलं आहे, आम्हाला कळलेलं आहे. त्यामुळं 48पैकी 35पेक्षा जास्त जागा आमच्या आघाडी जिंकल्या. सकाळपासून आता वाजलेच 11-11:15 वाजले. तुम्हाला कसा प्रतिसाद मिळाला आणि कुठल्या कुठल्या गावात जाऊन कसं वाटतं मतदान? मी आज सकाळपासून शिरोळ तालुक्यातच आहे आणि शिरोळ तालुक्यात तर हा माझा घरचा तालुका असल्यामुळे इथे प्रतिसाद मिळणं साहजिकच आहे. परंतु दूरध्वनीवरून मला जे काही मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यातून निरोप येतात ते अतिशय चांगले आहेत, उत्कृष्ट आहेत आणि काही काळजी करण्यासारखं काही कारण नाही. प्रशासनानं तयारी, मतदानाची आकडेवारी वाढायला वाटतं तुम्हाला? हो, मतदानाची आकडेवारी वाढेल, मतदान चांगलं होईल, लोकांच्यामध्ये उत्साह आणि स्वतःहून लोक मतदान केंद्राच्या बाहेर जात आहेत आणि रांगेत उभं राहतात. खासदार राजू शेट्टी साहेबांनी सुद्धा रांगेत राहून मतदान केलेलं आहे. कमीत कमी 35 सीटा येईल असा त्यांनी चंग बांधला आहे. इचलकरंजीहून साईनाथ जाधव, TV9 मराठी. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटण दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा TV9marathi.com.